नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सुनीता घरी आलेली आहे, म्हणजे मानिनीची मैत्रीण घरी आलेली आहे आणि तिनं ठरवलेलं आहे की आत्ता हे सगळं जे काही माझ्या समोर दृश्य आहे ते सगळं मानिनीला सांगायचं. कारण तिला प्रश्न पडलेला असतो की यात काहीतरी वेगळं घडतंय, कारण या गोष्टी वेगळ्या आहेत. आणि म्हणून तिने जेव्हा मानिनीला काव्याच्या अफेअरबाबत सांगत आहे तेव्हा मात्र खूप मोठा धमाका होणार आहे. त्याचबरोबर इकडे काव्या आणि नंदिनीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी जखमी झालेली वाघीण म्हणजेच वसुआत्या ही ॲक्टिव्ह झालेली आहे आणि तिनं ठरवले की काहीही झालं तरी मी त्यांना शांततेत जगू देणार नाही, कारण त्या दोघींमुळं माझ्या आयुष्यामध्ये एवढे प्रॉब्लेम झालेले आहेत, मला मोलकरीण बनून राहावं लागत आहे, तेही माझ्याच घरामध्ये. आता नंदिनी आणि काव्या या सगळ्या संकटांचा कसा सामना करणार आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इकडे काव्या घरी आलेली आहे. काव्या आणि सुनीता दोघीही बोलत आहेत. सुनीता म्हणत असते की अगं मला एक कळत नाहीये की तुला मी ना बघितल्यासारखं वाटतंय, पण कुठे बघितलंय ना ते माझ्या लक्षात येत नाहीये. काव्या म्हणते की काकू मला तर नाही आठवत आहे मी तुम्हाला कधी बघितलंय. आता काव्या एवढी वेंदळी आहे की ती विसरून गेली की तिनं कधी भेटलेली आहे किंवा त्यांची भेट कधी झाली आहे, त्यांच्या दोघींचं बोलणं कधी झालेलं आहे. या सगळ्या गोष्टी काव्या मात्र विसरून गेलेली आहे. त्याचबरोबर इकडे मानिनी म्हणत असते की अगं तू आणि काव्या कधी भेटलेला आहात, मला कळत नाहीये. काव्याला पण ती विचारू लागते की म्हणजे तुमच्या दोघींची भेट कधी झाली, माझ्या तर काही लक्षात येत नाहीये, असं मानिनी स्पष्टपणे सांगत असते. तेव्हा मात्र काव्या म्हणत असते की नाही माहिती. आणि मग मानिनी काव्याला म्हणते अगं तुला गुलाल किती लागलाय हा सगळा. त्यावरती काव्याचं म्हणणं असतं की पार देशमुख आहेत ना तुमचा मुलगा, त्याने गुलाल माझ्या अंगावर उधळलाय. पुढच्या वर्षी लवकर या, पुढच्या वर्षी लवकर या म्हणत गुलाल माझ्याच अंगावर उधळायला सुरुवात केलेली होती. आणि तेव्हा मात्र इकडे सुनीता हे बोलणं ऐकत असते. त्याच वेळी आता पार्थ कुठं आहे, तर मी त्यांच्या गाडीवर गुलाल उधळले म्हणून गाडी साफ करत आहेत असं सुद्धा काव्या सांगते आणि काव्या तिथून निघून जाते. त्यानंतर सुनीता म्हणत असते अगं हिला मी कुठेतरी पाहिलंय, मला कळत नाहीये. तेव्हा मानिनी म्हणते अगं तुझं काय चाललंय आल्यापासून, कुठेतरी पाहिलंय, नक्की कुठं पाहिलंयस ते सांग बरं एकदा, असं मानिनी तिला बोलत आहे. तेव्हा मात्र सुनीता आठवण्याचा प्रयत्न करत आहे, पण तिच्या लक्षात येत नाहीत गोष्टी की काय झालेलं आहे, नक्की कुठे पाहिलेलं आहे, तिच्या लक्षातच येत नसतं. मग मात्र ती विचार करायला लागते की नाही असं काहीतरी आहे. आणि मग तिला आठवतं की तिच्या कॅफेमध्ये, मग ती म्हणत असते की आत्ता आठवलं मला की मी ना कॅफेमध्ये, हां बरोबर आहे, तोच मुलगा आणि ती, बरोबर आहे, म्हणजे हे तेच कपल आहे जे कॅफेमध्ये यायचं हे तिच्या लक्षात येतं. आणि मग मानिनी म्हणत असते बस एवढी विसर्जनानंतर आलेली आहे, मी तुझ्यासाठी छान अशी कॉफी बनवते, असं मानिनीने तिला सांगितलेलं आहे. आणि मानिनी आणि ती दोघीही बोलत असतात. तेव्हा मात्र तिला आठवत असतं की काव्या आणि तो मुलगा, मग तो प्रसंग तिला आठवतो. ती तिच्या कॅफेमधल्या रश्मीला विचारते अगं तो मुलगा आणि ती मुलगी, तो मुलगा काय करतोय तिथे, बराच वेळ झाला बसलेला दिसतोय. तेव्हा रश्मी सांगत असते की काहीतरी सरप्राईज प्लॅन करत असेल, कारण तो ना त्या मुलीसाठी वेगवेगळे सरप्राईजेस देत असतो आणि त्या मुलीसाठी हे सगळं तो करत असतो. हे ऐकल्यानंतर रश्मी त्यांना सांगत असते तुम्हाला माहिती आहे का मॅम, माझा पगार नाही गेले एवढं त्यांचं महिन्याचं बिल असतं आणि एवढ्या छान पद्धतीने तो त्या मुलीला सांभाळून घेत असतो. हे सगळं रश्मी सांगत असते आणि त्याच वेळी त्या बोलत असतात की खरंच गोड कपल आहे ग ते, असं म्हणत त्यांचं बोलणं चालू असतं. दोघीही छान पद्धतीने एकमेकींना सांगत असतात. तेवढ्यातच काव्या तिथे येते आणि विचारू लागते मॅम हे सर्व्हिस चार्जेस थोडे जास्त लागलेले आहेत, ते कमी होतील का. तेव्हा ती म्हणते की हो मी पाहते, असं म्हणत काव्या तिच्याशी बोललेली असते. आणि सुनीता तिला विचारते अगं खरंच लकी आहेस, गोड आहे खूप तुमची जोडी. काव्या म्हणते हो थँक्यू. त्यानंतर ती म्हणते की म्हणजे बॉयफ्रेंड. तेव्हा काव्या सांगते की नाही हजबंड. आणि हे ऐकल्यानंतर मात्र सुनीता पण त्या दोघांना आशीर्वाद देते. खरंच खूप गोड कपल आहे, खूप छान आहे. आणि तो मुलगा पण काव्यासाठी किती करतोय ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते. म्हणजे खरंच ती चिडलेली असते, ती भांडत असते, तेव्हा तो तिला समजून घेत असतो, तिच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी तो करत असतो. हे सगळं सुनीताच्या लक्षात आलेलं असतं. आणि पार्थ मात्र इकडे जीवा मात्र तिथे बसलेला असतो, काहीतरी लिहित असतो तो. आणि मग काव्या आणि त्यांच्या दोघांची जोडी खूप छान आहे असं सुनीताने सांगितलेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं
ते म्हणजेच काहीही असलं तरीही काव्याने जीवाची ओळख आता तिथे तिचा हजबंड म्हणून करून दिलेली असते. आणि नेमकं सुनीताला ते आठवायला सुरुवात होते. जीवाची ओळख हजबंड म्हणून करून दिलेली असतानाच सुनीताने या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की काव्याला तो छान असं गुलाबाचं फूल देत असतो. काव्य मात्र रुसलेली असते आणि मागं फिरून ती पाहत असते. त्याचबरोबर काव्य जेव्हा त्या सुनीताकडे पाहते तेव्हा सुनीता तिला खुणवून सांगत असते की दे, तू घे ना ते गुलाबाचं फूल, तो एवढं देतोय ना तुला, मग तू घे असं तिने सांगितलेलं असतं. आणि ते मात्र काव्याने फूल घेतलेलं असतं. तेव्हा जीवा किती खुश असतो, त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो पाहिलेला असतो. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. त्यासोबतच सुनीताने त्या दोघांनाही आशीर्वाद दिलेला आहे आणि सुनीताला आठवत असतं की नक्की काय झालेलं आहे. कारण सुनीताने विचारही केलेला नव्हता की ही माझ्या मैत्रिणीची सून काव्य असेल या गोष्टींचा, आणि आज हे सत्य समोर आलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की काहीही झालेलं असलं तरीही आता सुनीताला त्या गोष्टी आठवत असतात. आणि सुनीता म्हणत असते की बरोबर आहे, हा तीच मुलगी आहे, आता तिला आठवलेलं आहे. तेव्हा सुनीता मात्र सांगत असते. आणि इकडे नंदिनी जीवाला शोधत असते. जीवा कुठे गेलाय तिला कळतच नसतं की जीवाने तिला विष मागायला सांगितलेलं असतं आणि जीवा मात्र तिथून गायब झालेला असतो. आणि नंदिनी त्याला शोधत असते, कासावीस झालेली असते, सगळा अंधार असतो. त्या अंधारातनं शोधत शोधत ती निघालेली असते आणि पुढे येऊन पाहते तर काय, जीवा एका वडापावच्या गाड्यावरती तिथे वडापाव खात बसलेला असतो. आता मात्र नंदिनीचा पारा चढतो. नंदिनी त्याला शोधत शोधत तिथं आलेली असते आणि जीवा वडापाव खात तिथं बसलेला आहे हे पाहून नंदिनी खूप चिडते. नंदिनी म्हणते, कळतंय का तुम्हाला, मला विष मागायला सांगितली आणि स्वतः इकडे निघून आलेलात, सांगायची काही पद्धत वगैरे आहे का. जीवाने खूप मोठा घास खाल्लेला असतो आणि तो तशा आवाजात तिच्याशी बोलत असतो. तेव्हा मात्र नंदिनी त्याला सांगत आहे की चालेल, ते खाऊन घ्या आधी आणि मग बोला तुम्ही माझ्याशी, त्याशिवाय बोलू नका, असं नंदिनी त्याला सांगत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं नंदिनी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होती, पण जीवाला मात्र ऐकूनच घ्यायचं नसतं. जीवाचं एवढं मात्र एकच चालू आहे की काहीही असलं तरीही आता नंदिनी विचारत आहे तर तिच्याशी नीट बोलायला पाहिजे, तर जीवा मात्र तिच्याशी अजिबात नीट बोलत नसतो. जीवा म्हणत असतो की हां ठीक आहे, वडापाव खायची इच्छा झाली, काय झालं माहिती आहे का, हा जो आरोमा आहे ना तो तिकडे आलेला होता आणि मला ना कंट्रोलच नाही झालं, म्हणजे माझ्या फिलिंग्स मला कंट्रोलच नाही झाल्या. तो नंदिनीला म्हणतो बस इथे, काय एवढी तू पण पॅनिक होतीये, एवढं काय गरज आहे पॅनिक व्हायची, असं म्हणत तो नंदिनीला बसायला सांगतो. आणि मग तिथे आणखी एका वडापावची ऑर्डर देतो. नंदिनीला म्हणतो घे ग, हा वडापाव खा, बरं वाटेल तुलाही. नंदिनी म्हणते काय चाललंय, काय सिरियसनेस आहे का नाही, मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करते जीवा आणि तुम्ही काय करताय हे सगळं, वडापाव काय खात बसलाय, तुमच्याकडे ना सिरियसनेसच नाहीये, मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते, तुम्हाला मी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते, पण तुम्हाला मात्र गोष्टी ऐकूनच घ्यायच्या नाहीत, असं म्हणत नंदिनी जीवावरती ओरडत असते. त्याला म्हणत असते की हे काय तुमचं जे काय चाललंय ना ते मला अजिबात पटलेलं नाही, असं म्हणत ती जीवाला ओरडायला सुरुवात करत असते. त्याच वेळेस जीवा म्हणत असतो की नंदिनी अगं जरा समजून घे ना तू, मला ना इच्छा झाली ना वडापाव खायची, आणि तू विचार कर ना विसर्जनानंतर जर वडापाव खायला मिळत असेल तर कसलं भारी आहे ना हे सगळं, मला ना खरंच खूप छान वाटतंय, असं म्हणत जीवा नंदिनीला बोलत आहे. नंदिनी चिडलेली असते. नंदिनी म्हणत असते कसं करू या माणसाला. नंदिनी म्हणते की इथून पुढे मी ना तुमच्याबद्दल जीवा विष मागणारच नाहीये, मी ना हे जे काही केलंय ना ते खरं तर नंदिनीने विष मागताना सुद्धा तशीच मागितलेली असते की या जीवाला थोडी बुद्धी दे, आणि खरंच जीवाला बुद्धी देण्याची गरज असते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी चालू आहेत. जीवा मात्र शांतपणे तिथं सांगत असतो आणि त्याचबरोबर जीवा म्हणत असतो की काहीही असलं तरीही आत्ता सध्या वडापाव खाणं खूप महत्त्वाचं आहे आणि तूही तो वडापाव खावा असं मला वाटत आहे. आणि इकडे जीवा तिला आग्रह करत असतो. नंदिनीला कळतच नाहीये, शेवटी तो म्हणतो की नक्की काय झालंय, म्हणजे कशाचं आहे हे सगळं, काय आहे हा सगळा प्रश्न विचारला जात असतो. आणि त्याच वेळी नंदिनी म्हणते की तुम्ही मला विष मागायला सांगितली, माझ्या डोळ्यासमोरून नाहीसे झालात, मला कळायचं बंद झालं आणि मी सगळीकडे वेड्यासारखी शोधत राहते आणि तुम्ही मात्र तुम्हाला ना कळतच नाहीये जीवा, तुम्ही जे काय करताय ना ते मला अजिबात पटलेलं नाही.
आणि त्याचबरोबर तुमच्या या सगळ्या वागण्यामुळं मला किती त्रास झालेला आहे, जर तुम्हाला काही झालं असतं तर, असं म्हणत नंदिनी बोलत असते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र जीवा तिच्याकडे पाहतच राहतो आणि जीवा म्हणतो की खरंच म्हणजे मला नंदिनीच्या मनात काय चालू आहे हे शोधण्यासाठी जो फॉर्म्युला मी तयार केलेला होता तो फॉर्म्युला वर्क झालेला आहे. म्हणजे इकडे जो मी ठरवलेला प्लॅन होता आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. हे जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र नंदिनी मनातलं सगळं बोलून दाखवते आणि त्याच वेळी या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि त्याचबरोबर इकडे जीवा मात्र हसत असतो आणि त्याला कळलेलं असतं की त्याचा जो प्लॅन आहे तो सक्सेस झालेला आहे, त्यातला यश मिळालेलं आहे. काहीही झालं तरीही आता मात्र नंदिनीने तिच्या मनातली गोष्ट बोलून दाखवलेली आहे. नंदिनीच्या डोक्यात काय सुरू आहे हे सगळं नंदिनीने बोलून दाखवल्यामुळं जीवा मात्र इकडे खुश झालेला असतो. त्याला खूप छान वाटत असतं, चला फायनली गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडतायत ना, बस एवढंच त्याने ठरवलेलं असतं. आणि त्याच पद्धतीने सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. तेव्हा मात्र आता नंदिनी बोलत आहे आणि इकडे सुनीता मात्र बोलत असते. ती मानिनीला म्हणत असते की अगं तुला सांगायचं राहिलं, मला आत्ता आठवलेलं आहे, ते म्हणजेच की तुझा मुलगा आणि सून हे दोघं माझ्या कॅफेमध्ये यायचे आणि खरंच खूप गोड आहे ग, म्हणजे ती थोडीशी भांडखोळ आहे पण त्यांचं कपल खूप गोड आहे. आणि मग हे ऐकल्यानंतर मात्र धक्का बसतो. ती म्हणते काय, अगं आधी मला माहिती असतं तर कॉफीचं बिल घेतलं नसतं आणि खूप यायचे आणि भरपूर प्रेम आहे त्यांचं दोघांचं एकमेकांवरती. पार्थ जो आहे तू सांगितलं ना, पार्थ काव्याचा नवरा आहे, खरंच पार्थ ना खूप खूप काळजी घेतो आणि मनवत असायचं ग तिला. तेव्हा मानिनी म्हणते हो इथंही तेच असतं, असं त्यांचं बोलणं चालू असतं. तेव्हा मात्र नंतर तेवढ्यात पार्थ तिथे येतो. पार्थ आल्यावर सुनीताला पाहून मानिनी विचारते की ओळखलंच ना रे. तेव्हा तो सांगतो की हां तुझी स्कूलमधली मैत्रीण ना, असं बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र मानिनी म्हणत असते की हो. तो म्हणतो सुनीता काकू ना, मागे आपण भेटलेलो एकदा, आठवत आहे का. आणि हे बोलणं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र सुनीताला धक्का बसलेला असतो. सुनीता म्हणत असते की पण हा तर तो नाही आहे, म्हणजे ज्या मुलाबरोबर काव्या माझ्या कॅफेमध्ये यायची तो मुलगा वेगळाच आहे आणि हा वेगळाच आहे, हे मात्र आता तिच्या लक्षात आलेलं असतं. आणि तेव्हा मात्र ती म्हणत असते की नाही काहीतरी प्रॉब्लेम आहे, तू जीवा आहेस ना. तेव्हा पार्थ म्हणतो नाही नाही मी पार्थ आहे. मग मानिनी सांगत असते की हो ग, तुझ्या काव्याचा नवरा, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र तिला आता कन्फ्युजन झालेलं असतं, कारण आता जी भेटली त्या काव्याचा हा पार्थ आहे. हे ऐकल्यानंतर मात्र आता सुनीता म्हणत असते नाही ग, मला नाही वाटत हे पार्थ. तो म्हणते की अगं पार्थच आहे ना तो काव्याचा. तेव्हा मात्र आता सुनीताला धक्का बसतो. सुनीता म्हणते की नाही. आणि मग ती म्हणते की अगं आता तर तू सांगितलं ना तुझ्या कॅफेमध्ये यायचे ते भेटायचे आणि मग तू कसं काय नाही ओळखलं त्याला, असं ते बोलणं चालू आहे. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मानिनी समजवण्याचा प्रयत्न करत असते पण सुनीता मात्र ऐकायला तयार नसते. सुनीताचं म्हणणं असतं की जे काही घडत आहे ते भयानक असं आहे. आणि त्याचबरोबर सुनीता म्हणत असते की नाही अगं हा पार्थ नाही आहे, म्हणजे काव्याबरोबर जो कॅफेमध्ये मुलगा होता तिने त्याची ओळख हजबंड म्हणून करून दिलेली होती तो हा नाही आहे. हे ऐकल्यानंतर मात्र आता मानिनीला धक्का बसतो. मानिनी म्हणत असते की कसं शक्य आहे हे सगळं, कारण या सगळ्या गोष्टी असणं शक्यच नाहीये, असं त्या दोघींचं बोलणं चालू आहे. मानिनी म्हणत असते की अगं पण तू असं कसं काय एवढं बोलत आहे. आणि तेव्हा मात्र इकडे मानिनीला सुनीता म्हणत असते की अगं मी तुला खरंच सांगते हे असंच होतं सगळं, म्हणून तर मी तुला सांगितलं ना. मानिनी म्हणते अगं ते असेल आधी, लग्नाच्या आधीच असेल. तेव्हा मात्र सुनीताच्या लक्षात येतं की नाही, कारण तिला आता प्रश्न पडलेला असतो आणि काव्याने त्या मुलाची ओळख हजबंड म्हणून करून दिलेली होती हे सुद्धा सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र मानिनी म्हणत असते काय. मानिनी म्हणते थांब तू दुधाकडे लक्ष दे, मी देवापुढे दिवा लावून येते. आणि आत्ताच नाही ग, म्हणजे आधीपासूनच नाही ग, आत्ताही ते एकमेकांना भेटतात. ही गोष्ट जेव्हा मानिनीला कळते तेव्हा तिला धक्का बसलेला असतो. तिनं देवापुढे दिवा लावायला आलेली असते आणि तिच्या डोक्यातलं टेन्शन काही कमी होत नसतं. तेवढ्यातच सुनीता तिथे येते आणि म्हणते अगं तुझ्या सुनेचा अजूनही अफेअर चालू आहे. आजच मी त्या दोघांना एकत्र पाहिलेलं आहे आणि ते दोघं जण जे आहेत ना आजही एकत्र होते आणि अजूनही तुझी सून त्या मुलाला भेटते. हे ऐकल्यानंतर मात्र आता
मानिनीच्या पायाखालची जमीन सरकते. मानिनी म्हणत असते की नाही. त्यामुळं या सगळ्या गोष्टी आता समोर येऊ लागलेल्या असतात. ह्या सगळ्या गोष्टींमुळं मानिनी इकडे विचार करत असते. मानिनी म्हणत असते की कसं शक्य आहे. सुनीता मात्र पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करत असते. ती सांगत असते, अगं तुझ्या सुनेने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता ना. तेव्हा मानिनी म्हणते की हो बरोबर आहे. मानिनीला ती गोष्ट आठवते, कारण काव्याने आज गुलाबी रंगाचा ड्रेस घातलेला. ती बाहेरही गेलेली होती. आणि मग ती सांगत असते की हो तो मुलगा होता तिच्या बरोबर. रस्त्यात मी त्या दोघांना पाहिलेलं आहे. आणि बरोबर नेमकं काव्याच्या गाडीमध्ये तिची चावी अडकलेली होती. जीवाचं पेट्रोल संपलेलं होतं. तेव्हा काव्या आणि जीवा दोघंही एकमेकांच्या बरोबर तिथं होते. आणि नेमकं तिने पाहिलेलं होतं, कारण ती जेव्हा गाडीतून निघालेली असते तेव्हा गाडी थांबलेली असते. तेव्हा ती पाहते रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला हे दोघं जण उभे असतात. आणि तिला आठवतं की अरे तेच ते कॅफेमध्ये येत होतं ना, ते कपल आहे हे. खरंच यांना बाप्पा सुखात ठेव, यांच्या सर्व इच्छा पूर्ण करू असा आशीर्वाद हिने दिलेला असतो. आणि आता मात्र ह्या गोष्टी जेव्हा समोर आलेल्या असतात तेव्हा मात्र धक्का बसलेला असतो. आणि ती सांगत असते की नाही, आजही ते भेटलेले आहेत. मानिनी मला असं वाटतंय की मी चुकीच्या वेळी आलेली आहे आणि माझं काहीतरी चुकतंय. तेव्हा मानिनीला आठवू लागतं काव्याने गृहप्रवेश केला त्यावेळेस माप ओलांडलेलं. प्रत्येक वेळेस काव्या घरातल्यांबरोबर ज्या पद्धतीने वागत होती ते सगळं तिला आठवत असतं. आणि ती म्हणत असते की नाही, ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत ना त्या चुकीच्या पद्धतीने घडत आहेत. असं नको होतं. काव्याने गुरुजींना सुद्धा प्रश्न विचारलेला असतो की अचानक तुमच्या पुढे कोणाला तरी आणून ठेवलं जातं आणि तुम्हाला सांगितलं जातं की तुम्हाला या व्यक्तीसोबत आयुष्य काढायचं आहे, हा तुमचा नवरा आहे. हे कसं शक्य आहे. असे प्रश्न काव्याने उभे केलेले होते. आणि ते प्रश्न जेव्हा इकडे मानिनीला आठवतात तेव्हा मानिनीला सुद्धा धक्का बसलेला असतो. इकडे पार्थ काव्याला घास भरवत असतो तेव्हा सुद्धा काव्या तिथून रागाने निघून गेलेली असते. या सगळ्या गोष्टी आता दोघांच्या बाबतीतल्या समोर येत असतात आणि मानिनीला धक्का बसत असतो. मानिनी म्हणत असते म्हणजे काय आहे, म्हणजे अफेअर असू दे त्याच्याबद्दल तिला काही प्रॉब्लेम नाहीये, कारण विक्रमचं पण लग्नाआधी अफेअर होतं ना. पण लग्नानंतर जेव्हा ते दोघंही एकत्र आलेले होते तेव्हा मात्र गोष्टी वेगळ्या घडलेल्या होत्या. आणि आता हे सगळं काय आहे हा प्रश्न मानिनीला पडलेला असतो. आणि मानिनी मात्र विचार करायला लागलेली असते. मानिनी म्हणत असते की नाही, काहीही असलं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत त्या वेगळ्या पद्धतीने घडलेल्या आहेत. आणि आता मात्र इकडे मानिनीला या सगळ्याचा त्रास होत असतो. मानिनीला जाणवत असतं की नाही, काही असलं तरीही आता पार्थ आणि काव्या यांच्या बाबतीत हे सगळं असं व्हायला नको आहे असं तिला वाटत आहे. इकडे रम्या आणि वसू बसलेले असतात. त्या दोघींचंही बोलणं चालू असतं. आणि रम्या मात्र वसूला म्हणत असते की आई काय चाललंय हे सगळं, आज मला सांग, एवढं सगळं चुकीच्या पद्धतीने घरात घडत आहे आणि तू काहीच का बोलत नाही आहे, तुझ्या लक्षात येत नाही आहेत का गोष्टी, असं म्हणत त्यांचं बोलणं दोघींचंही सुरू असतं. आणि तेव्हा मात्र इकडे रम्या बोलत असते. रम्या म्हणत असते की नाही, काहीही असलं तरीही मला काही हे पटलेलं नाही. आणि तुझा जो मान होता तो काढून घेतला गेलेला आहे. तुझा मान काढलेला होता तरीही तू असं कसं काय बोलू शकते असं ती म्हणत असते. तेव्हा वसू म्हणत असते की तुला काय वाटलं, हा व्हिडिओ बघ, त्या नंदिनीच्या त्या आनंद निवासमधला आहे. तिला असं वाटलेलं की हे सगळं असं काहीतरी आहे, मी शांत राहील, पण नाही, काहीही झालं तरीही मी अगदी आता जखमी वाघीण आहे आणि जखमी वाघीण कसा बदला घेते ते बघ, असं म्हणत वसू इकडे रम्याला सांगत असते. रम्या मात्र म्हणत असते पण आई हे काय बोलतेस तू, हे सगळं कसं शक्य आहे, असं तिचं बोलणं चालू आहे. तेव्हा मात्र इकडे काव्या विचार करत असते. काव्या म्हणत असते की पार्थ म्हणाले होते गुरुजींची भविष्यवाणी कधी खोटी ठरत नाही आहे, पण बाप्पा आले, बाप्पा गेले, सगळं झालं, माझ्यावर कोणी संशय घेतलेला नाही आहे किंवा असं काही वेगळं घडलेलं नाही, असं काव्याच्या डोक्यात सुरू असतं. म्हणजे ठीक आहे, सगळं व्यवस्थित होईल, कदाचित माझ्या बाबतीत त्यांची भविष्यवाणी खोटी ठरेल. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की काव्या दागिने काढून मानिनीकडे देत असते आणि म्हणत असते की बरं झालं काकू तुम्ही आलात, हे दागिने मी तुमच्याकडे देते, असं म्हणत तिने ते दागिने मानिनीकडे देत असते. आणि तेव्हाच मंगळसूत्रसुद्धा काढत असते. आणि मग मानिनी काव्याला म्हणते की बरोबर आहे काव्या, कसं आहे, मंगळसूत्रासारखा दागिना तू काढणारच ना, कारण त्याला कधी आपलंसं म्हणलेलंच नाही आहे. कारण काहीही झालेलं असलं तरीही तू मंगळसूत्र काढायला घेतलंयस, त्यासाठी पहिला भूतकाळ विसरावा लागतो आणि तुझ्या आयुष्यातला भूतकाळ तू विसरलेली नाहीस, म्हणून हे सगळं घडत आहे, असं म्हणत मानिनी तिच्यावरती ताशेरे ओढत आहे. आणि काव्याला मात्र झटका बसलेला असतो.
काव्याला कळायचं बंद झालेलं असतं, कारण काव्याला ज्या गोष्टी आठवत आहेत त्यामुळं काव्या मात्र पाहतच राहते. कारण काव्याला कळतच नाहीये की काकू मला असं का बोलतायत. आता काव्याला गुरुजींनी केलेली भविष्यवाणी आठवू लागते. म्हणजे आता मानिनीला काव्याचं जे सत्य आहे ते जणू काही समजलेलं आहे. काव्याला पडलेली आहे आणि काव्या मात्र खूपच घाबरलेली आहे. काव्या घाबरलेली आहे आणि ती मानिनीकडे पाहत आहे. आता काव्याला जी भीती होती, असं काहीतरी होईल असं वाटत होतं आणि नेमक्या त्याच गोष्टी आता समोर येऊ लागलेल्या आहेत. आता काव्या या प्रश्नांची उत्तरं कशी देणार आहे, हे सगळं किती दिवस लपवून ठेवू शकणार आहे, हे मात्र तिला स्वतःलाच माहिती नाही. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.